नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर महाराष्ट्राच्या गृह विभागाअंतर्गत जी फॉरेन्सिक लॅब येते, म्हणजे न्यायसहाय्य वैज्ञानिक प्रयोगशाळा असते. तर त्याच्यामध्ये जाहिरात आलेली आहे. तर त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिला, तर विविध पदाकरता जाहिरात आहे. तर ती जाहिरात तुम्हाला दाखवेल आणि याच्यामध्ये कोणते-कोणते विद्यार्थी आहेत जे आहेत, ते फॉर्म भरू शकतात याची तुम्हाला माहिती देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता तुम्ही जर बघाल तर ही जी प्रयोगशाळा आहे त्याच्यामध्ये मुंबई, त्याच्यानंतर नागपूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अमरावती, नांदेड, कोल्हापूर, चंद्रपूर, रत्नागिरी, धुळे, ठाणे, सोलापूर प्रयोगशाळात घटकाची ही पदं भरली जाणार आहेत. तर त्याच्यामध्ये जर पाहिलं तर वैज्ञानिक सहाय्यक घटक आहे सायंटिफिक असिस्टंट. त्याच्यानंतर दुसरं पद आहे ते सायंटिफिक असिस्टंट सायबर क्राईम, टेप ऑथेंटिकेशन अँड स्पीकर आयडेंटिफिकेशन. त्याच्यानंतर तिसरं जे पद आहे ते वैज्ञानिक सायंटिफिक असिस्टंट आहे सायकोलॉजीसाठी. त्याच्यानंतर चौथं जे पद आहे ते वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक आहे गटक. त्याच्यानंतरनं 5वं पद आहे वरिष्ठ लिपिक भांडार गटक. त्याच्यानंतर 6वं पद आहे कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक गटक. 7वं जे पद आहे ते व्यवस्थापक उपाहारगृह. हे टोटल 7 वेगवेगळी पदं आहेत आणि त्याच्यामध्ये जर पाहिलं तर 125 एकूण पदं असणार आहे ती. आता याच्यामध्ये जर बघा तर कोणते-कोणते विद्यार्थी फॉर्म भरू शकतात. सगळ्यात पहिलं जर बघितलं तर वैज्ञानिक सहाय्यक गट क, ज्यासाठी 54 सगळ्यात जास्त पद आहेत. यासाठी कोणते विद्यार्थी भरू शकतात तर विज्ञान शाखेची रसायनशास्त्र विषयासह मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी पाहिजे. सेकंड क्लास असेल चालेल. म्हणजे तुम्हाला बी-एससी केमिस्ट्री तुमची पाहिजे तुमची. बी-एससी केमिस्ट्री तुम्हाला काय करायला की पाहिजे तुमचं स्पेशलायझेशनमध्ये. त्याच्यानंतरनं किंवा न्यायसहाय्य विज्ञान विषयासह विज्ञान शाखेची मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी तुम्हाला पाहिजे. सेकंड क्लास असेल तरी चालेल. तर याची एकूण 54 पदे असणार आहेत. त्याच्यानंतरनं दुसरं जर बघितलं तर हे आहे की वैज्ञानिक सहाय्यक गुन्हे, संगणक गुन्हे, ध्वनी व ध्वनिचित्र विश्लेषक घटक. तर याच्यासाठी बघा सायंटिफिक असिस्टंट, सायबर क्राईम, टेप ऑथेंटिकेशन अँड स्पीकर आयडेंटिफिकेशन यासाठी जर बघितलं, तर विज्ञान शाखेतील भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स किंवा संगणकशास्त्र किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती व तंत्रज्ञान या विषयाचा किमान सेकंड क्लास तुम्हाला पाहिजे. अथवा अभियांत्रिकी शाखेतील संगणकशास्त्र किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा माहिती आणि तंत्रज्ञान किंवा न्यायसहाय्य विज्ञान याची सेकंड क्लासमध्ये डिग्री तुम्हाला असेल तर चालेल किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन डिजिटल अँड सायबर फॉरेन्सिक अँड रिलेटेड लॉ असेल तर चालेल. तर टोटल 15 पदं आहेत. त्याच्यामध्ये जर बघितलं तर तुम्ही ही 15 पदं आहेत. त्याच्यानंतरनं तिसरं जे पद आहे ते सायंटिफिक असिस्टंट सायकॉलॉजी याच्यासाठी 2 पदं आहेत. तर त्यासाठी मानसशास्त्रामधली तुम्हाला सेकंड क्लासची डिग्री असणं आवश्यक असणं आहे. त्याच्यानंतरनं पुढचं पद आहे ते वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक 30 पदं आहेत टोटल. तर यासाठी विज्ञान शाखेची तुम्हाला 12वी लागेल. याच्यामध्ये तुम्हाला 12वी असेल तर चालेल. त्याच्यानंतर पुढचं याच्यासाठी 30 पदं आहेत टोटल. त्याच्यानंतर पुढचं जे पद आहे ते वरिष्ठ लिपिक सीनियर क्लर्क आहे. यासाठी तुम्हाला 12वी उत्तीर्ण आवश्यक आहे विज्ञान शाखेची. त्याच्यासाठी आहेत टोटल 5 पदे. त्याच्यानंतर पुढचं पद आहे कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक यासाठी 18 पद आहेत. यासाठी तुम्हाला 10वी उत्तीर्ण असायला पाहिजे. विज्ञान विषय कंपल्सरी पाहिजे आहे. त्याच्यानंतरनं मॅनेजर आहे कॅन्टीनसाठीचा 1 पद असणार आहे. तर यासाठी तुम्हाला काय करायला लागेल, की कॅटरिंगचा तुम्हाला 10वी पाहिजे आणि त्याच्यानंतरनं तुम्हाला कॅटरिंगच्या रिलेटेड तुम्हाला 3 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे आणि त्याच्यानंतरनं फूड टेक्नॉलॉजीमध्ये तुमचं कॅटरिंग एंड फूड टेक्नॉलॉजीमध्ये डिप्लोमा असेल तर तुम्हाला प्राधान्य देण्यात येणार आहे. एकच पद असणार आहे. ओके. तर याच्यासाठी तुम्हाला जे फॉर्म आहेत, ते सुरू होत आहेत आजपासून सुरू होत आहेत. तुम्हाला दाखवेल मी फॉर्मची लिंक. ओके. ही फॉर्मची लिंक आहे. त्याच्यानंतर तुम्ही पाहाल, तर मी दाखवेल की कधीपासून फॉर्म सुरू होत आहे. तर फॉर्म जे आहे ते आजपासूनच सुरू झालेले आहेत. ₹1000 फीससह. आजपासून म्हणजे 6 तारखेपासून सुरू झालेले आहेत ते 27/2/2024 पर्यंत हे राहणार आहेत. ऑनलाईन फी जी तुम्ही आज ते 28 तारखेपर्यंत भरू शकता. या वेबसाईटवरती dfsl.maharashtra.in या वेबसाईटवरती तुम्हाला हे फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.